नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अनुष्का स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीचा बोर्डाचा पेपर इकॉनॉमिक्स या विषयाचा. तर मित्रांनो, हा पेपर एकूण 80 गुणांचा आहे आणि 3 तास इतकी वेळ दिलेली आहे. तर मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेचे सगळे उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, प्रश्न पहिला सहसंबंध पूर्ण करा. प्रश्न पहिल्या मधला पहिलं, सूक्ष्म अर्थशास्त्र, विभाजन पद्धत, स्थूल अर्थशास्त्र, राशी पद्धत. 2, किंमत वाढ, पुरवठ्यांचा विस्तार, किंमत घट, पुरवठा संकोच. 3, मीठ, जीवनावश्यक वस्तू, हिरा, प्रतिष्ठेच्या वस्तू. 4, P0, मूळ वर्षाची किंमत, P, चालू वर्षातील किंमत. 5, नाणे बाजार, अल्पकालीन निधी, भांडवल बाजार, दीर्घकालीन निधी. प्रश्न पहिल्यातला प्रश्न, आर्थिक परिभाषिक शब्द लिहा. तो एकूण 5 गुणांचा आहे. पहिला, वस्तूतील मानवी गरज भागविण्यासाठी असलेली क्षमता, उपयोगिता. 2, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी अर्थशास्त्राची शाखा, सूक्ष्म अर्थशास्त्र. 3, स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च, स्थिर खर्च. 4, वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च, विक्री खर्च. 5, सरकारने महसुली उत्पन्न व सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक, समतोल संतुलन अंदाजपत्रक. प्रश्न, विसंगत शब्द ओळखा. पहिला, उपयोगितेचे प्रकार, स्थूल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता, वस्तू उपयोगिता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वस्तू उपयोगिता. दुसरं, पुरवठा नियमाचे अपवाद, गिफेन वस्तू, श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तू, दुर्मिळ वस्तू. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गिफेन वस्तू. तिसरं, विक्री खर्च, मोफत भेट वस्तू, पेटंट, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पेटंट. प्रश्न चौथा, मागणीचे निर्धारक घटक, उत्पन्न, उत्पादन खर्च, लोकसंख्येचे आकारमान, किंमत. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्पादन खर्च. 5, निर्देशकांचे प्रकार, निवड निर्देशांक, किंमत निर्देशांक, मूल्य निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे निवड निर्देशांक. प्रश्न क्रमांक पहिला, अक्षास समांतर असणारा मागणी वक्र. तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 4, फक्त त्यातील दुसरा प्रश्न, प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त प्रश्न तिसरा, किंमत निर्देशांकांचा अयोग्य संबंध असलेली विधाने शोधा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आणि प्रश्न चौथा, सरकारच्या अनिवार्य कार्यांमध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त प्रश्न पाचवा, स्पर्धात्मक मागणीची उदाहरणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आणि प्रश्न क्रमांक 2, त्यातील खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतीही 3 संकल्पना स्पष्ट करायसाठी आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे. तर त्यातील आपण पहिली संकल्पना स्पष्ट करूयात. पहिला प्रश्न, शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले. तर संकल्पना आहे उत्पादन घटकांचे मोबदले देणे.
तर ही संकल्पना स्पष्ट करूयात. चला बघू. तर उदाहरणातील संकल्पना उत्पादन घटकांचे मोबदले देणे. संकल्पनेचे स्पष्टीकरण. वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजन हे उत्पादन घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे मोबदले प्राप्त होतात. प्रश्न दुसरा. भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले. ह्याची संकल्पना आहे आयात व्यापार. पाहुयात या संकल्पनेचे स्पष्टीकरण. संकल्पनेचे स्पष्टीकरण. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. प्रश्न तिसरा. गोपालने तांदूळ, गहू, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांच्या 2016 सालच्या व 2020 सालच्या एकूण उत्पादनाची माहिती संकलित करून निर्देशांक मोजला. संकल्पना आहे कृषी उत्पादन निर्देशांक. प्रश्न चौथा. वस्तूची किंमत 40% घटल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये 40% ने वाढ झाली. या प्रश्नाची संकल्पना आहे एकक लवचिक मागणी. या संकल्पनेचे स्पष्टीकरण पाहुयात. तर एकक लवचिक मागणी या संकल्पनेचे स्पष्टीकरण. वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण समान असल्यास त्या मागणीस एकक लवचिक मागणी असे म्हणतात. प्रश्न पाचवा. टीनाने 50,000ची एकरकमी रक्कम 1 वर्षाकरिता बँकेत जमा केली. संकल्पना आहे मुदत ठेव. प्रश्न ब. फरक स्पष्ट करा. कोणतीही 3 फरक स्पष्ट करायला लावलेली आहे. त्यातील आपण हा तिसरा फरक स्पष्ट करणार आहोत. सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. तर सरासरी खर्च. प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. सरासरी प्राप्ती. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती. तर ह्यांचे सूत्र बघूयात. सरासरीचा सूत्र आहे सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागिले एकूण नगसंख्या. हे सरासरी खर्च आणि प्राप्ती यांचे सूत्र व अर्थ आहे. प्रश्न चौथा. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. हा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक यांचा अर्थ बघूयात. प्रत्येक वस्तूला समान महत्त्व देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे साधा निर्देशांक होय. भारान्वित निर्देशांक. प्रत्येक वस्तूला योग्य भार महत्त्व देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे भारान्वित निर्देशांक होय. तर ह्या दोन्हींचे स्वरूप पाहूयात. साध्या निर्देशांकांचे मापन तुलनेने अधिक सोपे असते. भारान्वित निर्देशांकाचे मापन तुलनेत अधिक अवघड असते. प्रश्न पाचवा. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर पाहूयात. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यांचा अर्थ. प्रत्यक्ष कर जो कर करदात्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो व त्यामुळे ज्या करात कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो असा कर म्हणजे प्रत्यक्ष कर होय. अप्रत्यक्ष करचा अर्थ बघूयात. जो कर वस्तू व सेवांवर आकारला जातो व त्यामुळे ज्या करात करघात एका व्यक्तीवर विक्रेत्यावर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर ग्राहकावर पडतो असा कर म्हणजे अप्रत्यक्ष कर होय. तर मित्रांनो या दोन्ही करांचे उदाहरणे पाहूयात. प्रत्यक्ष कर या कराचे उदाहरण वैयक्तिक उत्पन्न कर, संपत्ती कर इत्यादी प्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत. अप्रत्यक्ष कर वस्तू व सेवा कर, कस्टम्स ड्युटी इत्यादी अप्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत.
प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 उत्तरे इथे लिहायला लावलेली आहे आपल्याला. तर पहिला प्रश्न आहे, उपयोगितेची कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर मित्रांनो, पाहूयात आपण हे 4 वैशिष्ट्ये. वैशिष्ट्य क्रमांक 1, सापेक्ष संकल्पना. उपयोगिता स्थळानुसार आणि काळानुसार बदलते. उदाहरणार्थ, लोकरीचा उबदार कपड्यात मुंबईत कमी उपयोगिता आणि काश्मीरमध्ये जास्त उपयोगिता असते. तसेच लोकरीच्या कपड्यात उन्हाळ्यात कमी उपयोगिता आणि हिवाळ्यात जास्त उपयोगिता आढळते. दुसरं वैशिष्ट्य, व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलत जाते. व्यक्तीचे वय, लिंग, शिक्षण, आवडीनिवडी यानुसार उपयोगिता बदलते. उदाहरणार्थ, निरीक्षण व्यक्तीला एखाद्या पुस्तकातून कमी उपयोगिता सापडते, परंतु साक्षर व्यक्तीला त्याच पुस्तकातून जास्त उपयोगिता मिळते. तिसरं वैशिष्ट्य, नैतिकदृष्ट्या तटस्थ. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मानवी गरज पूर्ण करणाऱ्या दारूसारख्या अपायकारक आणि दुधासारख्या उपकारक अशा दोन्ही वस्तूंमध्ये उपयोगिता असते. म्हणजेच उपयोगितेच्या संकल्पनेत योग्य अयोग्य, चांगले वाईट, उपकारक अपायकारक, नैतिक अनैतिक इत्यादी बाबींचा विचार केला जात नाही. म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. चौथं वैशिष्ट्य, उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. उपयोगिता आणि उपयुक्तता या पूर्णतः भिन्न संकल्पना आहेत. वस्तूत उपयोगिता असूनही तिच्यात उपयुक्तता असेलच असे नाही. उदाहरणार्थ, दारू, सिगरेट यांसारख्या शरीरास हानिकारक पदार्थांमध्ये केवळ उपयोगिता असते, उपयुक्तता असत नाही. वैशिष्ट्य पाचवं, उपयोगिता व आनंद यात फरक. एखाद्या वस्तूत उपयोगिता असूनही त्या वस्तूच्या सेवनाने आनंद मिळतोच असे नाही. उदाहरणार्थ, कडू औषधांमध्ये उपयोगिता असूनही त्याच्या सेवनाने आनंद समाधान मिळत नाही. म्हणून उपयोगिता आणि आनंद या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. प्रश्न दुसरा, मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा. तर मित्रांनो, हा प्रश्न न वाचताच तुम्ही स्क्रीनशॉट मारून किंवा असंही लिहून घ्या, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मित्रांनो, प्रश्न तिसरा, सरकारच्या करेत्तर उत्पादनाचे कोणतेही 4 स्रोत स्पष्ट करा. तर इथे तुम्हाला 4 स्रोत मी दिलेले आहे. तुम्ही ते अशाच असे वहीमध्ये लिहून घ्या आणि याचा अभ्यास करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. प्रश्न चौथा, खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3. तर पहिलं, पूर्वस्पर्धा म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय. तर मित्रांनो, या विधानाशी मी सहमत नाही. सहकारण स्पष्ट जाणून घेऊ स्पष्टीकरण. तर कारण आहे, पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते असतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धेतही अनेक विक्रेते असतात, तरी त्यांची संख्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील विक्रेत्यांच्या संख्येइतकी मोठी नसते. 2. पूर्ण स्पर्धेतील प्रत्येक विक्रेत्याची वस्तू ही रंग, रूप, आकार, दर्जा इत्यादी बाबतीत एकजिनसी असते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील प्रत्येक विक्रेत्याची वस्तू ही एकजिनसी नसून दुसऱ्या विक्रेत्याच्या वस्तूस जवळचा पर्याय असते. 3. पूर्व स्पर्धेतील विक्रेत्यास विक्री खर्च करावा लागत नाही, परंतु मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील विक्रेत्यास विक्री खर्च करावा लागतो. पूर्ण स्पर्धेत प्रत्येक विक्रेत्याच्या वस्तूची किंमत एकसमान असते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील प्रत्येक विक्रेत्याच्या
वस्तूची किंमत काही प्रमाणात भिन्न असते. म्हणून पूर्ण स्पर्धा म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा नसून हे बाजारपेठेचे दोन भिन्न प्रकार आहेत. दुसरा प्रश्न, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये फक्त वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा समावेश केला जातो. या विधानाशी मी सहमत नाही. तिसरा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्नाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या विधानाशी मी सहमत आहे. प्रश्न चौथा, सार्वजनिक खर्चांमध्ये फक्त महसुली खर्चांचा समावेश केला जातो. या विधानाशी मी सहमत नाही. याचे स्पष्टीकरण जाणून घेऊ. उत्तर, सार्वजनिक खर्चांमध्ये महसुली खर्च आणि भांडवल खर्चांचा समावेश केला जातो. प्रश्न पाचवा, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सारख्याच आहेत. या विधानाशी मी सहमत नाही. त्याचे स्पष्टीकरण. एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या नगापासून मिळालेली एकूण समाधान, तर सीमांत उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अतिरिक्त नगाच्या सेवनामुळे एकूण उपयोगितेत झालेली भर. या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. प्रश्न क्रमांक 5, खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासातून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 प्रश्न लिहायला लावलेले आहे. तर त्यातील पहिला प्रश्न आहे, खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर खाली तक्त्यामध्ये उत्तरे दिलेली आहे ती तुम्हाला पाहून लिहायची आहेत. प्रश्न 5व्यातील दुसरा, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. ही आकृती अ आहे. आकृती आ आणि ब मधले दोन्ही आकृतींचे प्रश्न पुढे आहेत. ही आकृती ब. आकृती अ मधील पहिला प्रश्न, आकृती अ मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. प्रश्न दुसरा, आकृती ब मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. तर प्रश्न 5व्यातील दुसऱ्या प्रश्नाचा उत्तर पाहूयात. तर पूर्णपणे लवचिक मागणी. आकृती अ मधील मागणी वक्र हा क्ष अक्षाला समांतर आहे. याचा अर्थ किमतीमध्ये कोणताही बदल न होता मागणीमध्ये अमर्याद बदल होतो. अशा प्रकारच्या मागणीला पूर्णपणे लवचिक मागणी म्हणतात. आकृती ब मधील दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर, पूर्णपणे अलवचिक मागणी. आकृती ब मधील मागणी वक्र हा य अक्षाला समांतर आहे. याचा अर्थ किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणीची नगसंख्या स्थिर राहते. म्हणजेच मागणीमध्ये कोणताही बदल होत नाही. अशा प्रकारच्या मागणीला पूर्णपणे अलवचिक मागणी म्हणतात. प्रश्न तिसरा, खालील उतारा अभ्यासून त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर मित्रांनो, इथेच तुम्हाला पहिल्याच ओळीत पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. पूर्ण उतारा वाचून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर इथे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर उत्तराच्या सुरुवातीलाच आहे. प्रश्न दुसरा, अमेरिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा किती टक्के लोक ऑनलाईन असतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर याच उत्तरात वरती लिहिलेलं आहे. प्रश्न तिसरा, वरील उत्तराविषयी आपले मत लिहा. तर मित्रांनो, या उत्तराविषयी आपले मत लिहायचे आहे. पाहूयात तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर, डिजिटल मार्केटिंगमुळे ब्रँड तयार करून उत्कृष्ट ग्राहक अनुभव देता येतो. प्रश्न क्रमांक 6, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतीही 2. त्यातील पहिला प्रश्न आहे, मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. पहिला मुद्दा, मागणीचा नियम. दुसरा, नियमाचे विधान. 3 सूत्र. 4 वैयक्तिक मागणी पत्रक. 5 वैयक्तिक मागणी पत्रकाचे स्पष्टीकरण. 6 वैयक्तिक मागणी वक्र.
7. वैयक्तिक मागणी वक्राचे स्पष्टीकरण. 1. ब मधील लेख गिफेनच्या वस्तू. 2. प्रतिष्ठेच्या वस्तू. 3. भविष्यकालीन किंमतीचा अंदाज. 4. किंमतीचा आभास. 5. अज्ञान. 6. सवयीच्या वस्तू. आणि खाली दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. तर मित्रांनो, पाहूयात व्यावहारिक अडचणी. ब. व्यावहारिक अडचणी. 1. दुहेरी गणनेची समस्या. 2. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. 3. अपुरी व अविश्वसनीय असांख्यिकीय माहिती. 4. घसारा. 5. भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. 6. निरक्षरता आणि अज्ञान. 7. व्यावसायिक विशेषीकरणाचा आभास. 8. मालाच्या साठाचे मूल्य.